नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले बनले भाजपचे सक्रिय सभासद। पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे फॉर्म सुपूर्द। संपूर्ण सातारा जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवून पक्षाचा बालेकिल्ला बनवणाऱ्या खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पक्षाचे सक्रिय सभासदत्व घेतले आहे। जिल्ह्यात सर्वत्र भाजप संघटन वाढवण्यासाठी खासदारांनी पुढाकार घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। सध्या भारतीय जनता पक्षाचे संघटन पर्व 2024 सुरू आहे। प्राथमिक सदस्य बनवणे हा पहिला टप्पा अत्यंत जल्लोषात पूर्ण होत असतानाच दुसऱ्या टप्प्यात म्हणजे सक्रिय सदस्य करणे सुरू करण्यात आले आहे। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांनी शुक्रवारी सकाळी 10:30 वाजता आपले निवासस्थान असलेल्या जलमंदिर पॅलेस येथे पक्षाच्या सक्रिय सदस्यत्वाचा फॉर्म सातारा शहर मंडल अध्यक्ष विकास गोसावी यांच्याकडे सादर केला। सातारा जिल्हा महायुतीचे समन्वयक सुनील तात्या काटकर यांनी त्यांचा सक्रिय सभासद फॉर्म सातारा पश्चिम मंडल अध्यक्ष महेश गाडे यांच्याकडे सुपूर्द केला। जिल्हा सरचिटणीस संतोष कंसे यांनी त्यांचा सक्रिय सभासद फॉर्म प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांच्या उपस्थितीमध्ये सातारा पूर्व मंडल अध्यक्ष निलेश नलवडे यांच्याकडे सुपूर्द केला। या प्रसंगी माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर, जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा, मनीषाताई पांडे, प्रवीण धसके, राहुल शिवनामे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रवींद्र लाहोटी, दीपक नलवडे, हर्षल गुरव आदी यावेळी उपस्थित होते। कोरेगाव ग्रामविकास सोसायटी चेअरमनपदी अनिल बर्गे, व्हाईस चेअरमनपदी सौ सुमन बर्गे यांची बिनविरोध निवड। कोरेगाव ग्राम विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी अनिल चंद्रकांत बर्गे यांची तर व्हाईस चेअरमनपदी सुमन धर्मराज बर्गे यांची शुक्रवारी दुपारी 1 वाजता बिनविरोध निवड करण्यात आली। सोसायटीचे मार्गदर्शक तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किरण बर्गे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक उदयसिंह बर्गे, किशोर नानासाहेब बर्गे, कोरेगाव तालुका खादी ग्रामोद्योग संस्थेचे चेअरमन धनंजय बर्गे, व्हाईस चेअरमन प्रकाश बर्गे, केदारेश्वर सहकारी पतसंस्थेचे संचालक चंद्रकांत बर्गे, बाजार समितीचे संचालक संजय बर्गे, गोळेवाडीचे लोकनियुक्त सरपंच नरसिंग गोळे व ग्रामपंचायत सदस्य सदानंद रोमन, संतोष कोकरे, रामचंद्र बर्गे, हिंदूराव कळसे, कौशल्या बर्गे, सीताबाई बर्गे, मनसेचे तालुकाध्यक्ष सागर बर्गे, अजय भास्करराव बर्गे व सोसायटीचे संचालक शरद बर्गे, नारायण बर्गे, विठ्ठल काटे, शिवलिंग बर्गे, सयाजी बर्गे, संजय बर्गे, तानाजी नाळे, सचिन कोकरे, हिंदूराव नांदे, मालन महाडिक, रामचंद्र बोतालजी व सचिव अतुल धुमाळ, शुभम बर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संचालक मंडळाची सभा सोसायटी कार्यालयात झाली। त्यामध्ये रिक्त झालेल्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड करण्यात आली। चेअरमन पदासाठी अनिल चंद्रकांत बर्गे यांचे नाव विठ्ठल रामचंद्र काटे यांनी सुचवले। शरद विठ्ठल बर्गे यांनी त्यास अनुमोदन दिले। व्हाईस चेअरमन पदासाठी सुमन धर्मराज बर्गे यांचे नाव सयाजी शिवाजी बर्गे यांनी सुचवले। त्यास सचिन हेमंत कोकरे यांनी अनुमोदन दिले। दोन्ही नावांना एकमताने संचालक मंडळाने मान्यता दिली, त्यामुळे बिनविरोध निवड करण्यात आली। निवडीनंतर किरण बर्गे आणि सुनील खत्री यांनी त्यांचा विशेष सत्कार करून शुभेच्छा दिल्या। सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी हिताचे काम सुरू असल्याबद्दल त्यांनी संचालक मंडळाचे आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले। आमदार महेश शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्यासह मान्यवरांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले। कराड एसटी बस स्थानकाला आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी दिली भेट। प्रवासी आणि कर्मचारी हिताचे घेतले ऑन द स्पॉट निर्णय। स्वारगेट एसटी बसस्थानकावर घडलेल्या अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी शुक्रवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास कराड एसटी बसस्थानक आणि आगार परिसराची पाहणी केली। यावेळी प्रवासी आणि एसटी कर्मचारी हिताचे 3 निर्णय त्यांनी जागेवरच घेऊन टाकले। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर प्रथमच त्यांनी कराड एसटी बसस्थानक आणि आगार परिसराची पाहणी केली। वरिष्ठ आगार व्यवस्थापिका शर्मिष्ठा पोळ यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते। कराड आगाराच्या विकासाच्या अनुषंगाने नव्याने प्रस्ताव तयार केला जाणार आहे। याबाबतीत शासकीय विश्रामगृह येथे आजच एसटी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार असल्याचेही आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी स्पष्ट केले। कराड एसटी डेपोला मी भेट दिली आणि कराड एसटी स्टँडच्या काय समस्या आहेत ह्या जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला।
कराड एस टी स्टँडवर साधारण रोजची 40,000 लोकांची वर्दळ असते, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फुटफॉल म्हणतो, की 40,000 लोक साधारणतः रोज इथं वेगवेगळ्या विभागामध्ये जाण्यासाठी एस टीची बस धरण्यासाठी इथं येतात आणि त्यामुळं इतक्या मोठ्या प्रमाणावर फुटफॉल असल्यामुळे त्यांची सोय व्यवस्थित व्हावी नागरिकांची, प्रवाशांची, याच्यासाठी काय उपाययोजना करायच्या याच्याविषयी आमचा सखोल आराखडा तयार करण्याचा मानस आहे। पूर्ण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक देखील आता सर्किट हाऊसला आम्ही घेणार आहोत आणि त्याच्याबरोबर एस टी डेपोची प्रश्न, कर्मचाऱ्यांचे प्रश्न, जे काही चालकांची खुली आहे, तिथं जे इन्फ्रास्ट्रक्चर शॉर्टेज आहे त्याच्याविषयीची चर्चा, त्याबरोबर एस टी स्टँड स्वच्छ ठेवण्याच्या बाबतीमध्ये काय उपाययोजना करायच्यात आपल्याला याच्याविषयी देखील एक आराखडा तयार करणं अत्यंत गरजेचं आहे। आम्ही कॅन्टीनला व्हिजिट दिली, तिथं देखील काही त्यांच्या अडीअडचणी आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला। पोलीस सतर्क असले पाहिजेत, पोलिसांना पूर्ण या स्टँडच्या परिसराचा ओव्हरव्ह्यू मिळाला पाहिजे। त्यामुळं पोलिसांची बसायची जागा, जी डेडिकेटेड बसायची जागा निर्माण केलेली आहे एस टी स्टँड निर्माण करताना, तिथंच पोलिसांनी बसावं, जेणेकरून पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे मूळ एस टी स्टँडमध्ये। त्यामुळे CSRच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा कूलर हा त्वरित आपल्या कराड एस टी स्टँडला देण्याच्या बाबतीमधलं काम आम्ही करणार आहोत। कोरेगाव भाग विकास सोसायटीचे नारायण गोळे चेअरमन, रवींद्र भुजबळ व्हाईस चेअरमन, कोरेगाव शहरासह गोळेवाडी आणि सुलतानवाडी परिसरातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या कोरेगाव भाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी नारायण मुरारी गोळे यांची तर व्हाईस चेअरमनपदी रवींद्र शंकरराव भुजबळ यांची शुक्रवारी सकाळी 11 वाजता बिनविरोध निवड करण्यात आली। सोसायटीचे मार्गदर्शक तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य किरण बर्गे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक उदयसिंह बर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संचालक मंडळाची बैठक झाली। बैठकीत संचालक सोमनाथ बर्गे, सीताबाई बर्गे, गुलाबराव बर्गे, रामचंद्र काका बर्गे, संदीप कळसे, संतोष बर्गे, बाळासाहेब बर्गे, राजेंद्र घोरपडे, कौशल्या बर्गे, संजय देशमुख, पोपट येवले उपस्थित होते। त्यामध्ये रिक्त झालेल्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड करण्यात आली। चेअरमन पदासाठी नारायण मुरारी गोळे यांचे नाव संतोष सर्जेराव बर्गे यांनी सुचवले तर त्यास राजेंद्र एकनाथ घोरपडे यांनी अनुमोदन दिले। व्हाईस चेअरमन पदासाठी रवींद्र शंकरराव भुजबळ यांचे नाव सोमनाथ हनुमंत बर्गे यांनी सुचविले, संजय लक्ष्मण देशमुख यांनी अनुमोदन दिले। संचालक मंडळाने दोन्ही नावांना एकमताने मान्यता दिली, त्यामुळे बिनविरोध निवड करण्यात आली। निवडीनंतर किरण बर्गे आणि सुनील खत्री यांनी पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करून शुभेच्छा दिल्या। सोसायटीच्या माध्यमातून कोरेगाव शहरासह गोळेवाडी आणि सुलतानवाडीतील शेतकरी हिताचे काम सुरू असल्याबद्दल त्यांनी संचालक मंडळाचे आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी हिताच्या योजना सोसायटीने प्राधान्यक्रमाने राबवाव्यात असे आवाहन सुनील खत्री यांनी केले। आमदार महेश शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, गोळेवाडीचे सरपंच नरसिंग गोळे, सतीश गोळे, खरेदी विक्री संचालक उदयसिंह बर्गे, खादी ग्रामोद्योग संस्थेचे चेअरमन धनंजय बर्गे, माजी नगराध्यक्ष संतोष कोकरे, जयवंत यादव, चंद्रकांत गोळे, सदानंद रोमन, चंद्रकांत बर्गे यांच्यासह मान्यवरांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले। निवडीनंतर चेअरमन नारायण मुरारी गोळे आणि व्हाईस चेअरमन रवींद्र भुजबळ यांनी शासकीय विश्रामगृह येथे आमदार महेश शिंदे यांची भेट घेतली। आमदार महेश शिंदे यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून अभिनंदन केले। भाग सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन या निवडी माननीय आमदार महेशदादा शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच श्री किरण संभाजीराव बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमच्या कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गोळेवाडी गावला प्रथमच कोरेगाव भाग सोसायटीच्या माध्यमातून चेअरमनपद मिळालेलं आहे। तर मी प्रथमतः
नामदार महेशदादा शिंदे साहेब, तसेच किरणनाना बर्गे, तसेच राजाभाऊ बर्गे यांचे प्रथमतः अभिनंदन करतो. आणि आमच्यासारख्या छोट्याशा गावाला एक तालुक्याच्या सारख्या ठिकाणी एका संस्थेवर चेअरमन पदाची संधी मिळाली आणि त्या संधीचं आम्ही खऱ्या अर्थानं काय का होईना सोनं करून दाखवू. आम्हाला बरेच वर्षानंतर आमच्या कोरेगाव शेजारी असणाऱ्या गोळेवाडी गावावर अन्याय होत होता, परंतु आज आम्हाला सर्वांच्या माध्यमातून एक चेअरमन पद मिळालं आहे. खरोखर मी या सर्वांचं अभिनंदन करतो. आणि इथून पुढं ज्या त्यांच्या चेअरमन पदाचा जे शोभेस असं ते काम करतील आणि संस्थेचं नाव लौकिक वाढवतील, तसं संस्थेत MPA किंवा थकबाकी असेल त्यासुद्धा व्यवस्थित रेग्युलर आणतील असं मी त्यांना माझ्या गोळेवाडी ग्रामस्थातर्फे शुभेच्छा देतो. सातारा जिल्हा पोलीस दलाचे राज्यात काम आदर्शवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांचा केला गौरव. सातारा जिल्हा पोलीस दलातील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे सातारा जिल्हा पोलीस दलाला राज्यस्तरावर यश मिळाले असून द्वितीय क्रमांकाने गौरवण्यात आले आहे. भविष्यातही चांगले काम केले जाईल. सातारा जिल्हा पोलीस दलाकडून उल्लेखनीय कामगिरीचा आलेख चढता राहील अशी ग्वाही पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजता दिली. राज्यस्तरीय, विभागस्तरीय व जिल्हास्तरीय प्रशासन हे लोकाभिमुख, गतिमान व पारदर्शक पद्धतीने चालावे यासाठी दिनांक 7 जानेवारी ते दिनांक 16 एप्रिल 2025 या कालावधीत राज्यात 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या अंतरिम प्रगतीचा गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आढावा घेण्यात आला. राज्यातील सर्व मंत्रालयीन विभागांचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, आयुक्त, संचालक, पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कामगिरीचे आणि त्यांच्या कार्यालयांची संकेतस्थळे, सुकर, जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवाविषयक बाबी, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर, नाविन्यपूर्ण उपक्रम आदी निकषांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले. या अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापनामध्ये राज्यातील सर्व 35 जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामधून सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयास राज्यात द्वितीय क्रमांक मिळाला आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा पोलीस दलाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांना अभिनंदन पत्र प्रदान करून गौरव केला.